महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपभाऊ छापामोहन व जिल्हा कमिटी सदस्य जया मेहरा यांनी नुकतेच अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनामधून जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली की गणेशोत्सव, दुर्गा उत्सव तसेच कुठलाही धार्मिक, सामाजिक, राजकीय उत्सवात संपूर्ण अमरावती जिल्हाभर डीजे वाजवण्यावर बंदी घालावी, कारण डीजेच्या प्रचंड आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन जनतेच्या आरोग्याला धोका संभवतो। सोबतच गरीब लोकांची शिकस्त घरे डीजेच्या आवाजामुळे हादरून अपघाताची शक्यता बळावते। अशी एक घटना तिवसा तालुक्यात घडल्याचे कळते, तेव्हा हृदयविकारांच्या रुग्णांच्या जीवाला तर डीजेपासून प्रचंड धोका होतो आणि रात्रीच्या वेळेला डीजे सोबत जे लाईट लागत असते त्या लाईटाचे फोकस डोळ्यावर पडतो, त्यामुळे डोळ्यातील रेटिनावर घातक परिणाम अनेक ठिकाणी झालेले आहे, असे डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे। अशा या जनतेच्या जीवाशी खेळणारा डीजे याचा बंदोबस्त होण्याची गरज असल्याची चर्चा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी केली असून डीजेला पर्याय म्हणून कोणतेही कमी आवाजातील वाद्य वाजवण्याची परवानगी द्यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली असता साहेबांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे कळते। निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप छापामोहन, सचिव पुंडलिक पापनकर, सुभाष खांडेकर, जया मेहरा इत्यादी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या। जनसमर्थन न्यूज अमरावती। छापामोहन, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाचा राज्याचा उपाध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहतो। मी सातत्यानं शेतमजूर वर्गामध्ये काम करत असताना मी बघितलं आहे अनेक गरीब माणसं हे बहिरे झालेले आहे, आंधळे झालेले आहे आणि शेतमजुरामध्ये काम करत असताना एक शेतमजुराचे जे प्रश्न आम्ही हाती घेतो तर हे बहिरेपणा हा आंधळेपणा कशामुळे आला तर ठिकठिकाणी जो डीजे चालतं, कार्यप्रसंगामध्ये डीजे वाजवलं जातं, नवरदेवाच्या मागं समोर डीजे वाजवलं जातं, गणेशोत्सवामध्ये, दुर्गा उत्सवामध्ये डीजे वाजवलं जातं। या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे जनतेचा डोळ्याचा रेटिना खराब होते, जनतेचे जे कान आहे ते बधीर होते आणि ते कान बधीर झाल्यामुळे ते बहिरे होते। आणि या आशयाचं निवेदन आम्ही नुकतंच काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सादर केलं आणि विनंती केली आहे की हा डीजे जो आहे हा डीजे बंद करावा। येत्या काळामध्ये गणेशोत्सव, दुर्गा उत्सव आहे, या दुर्गोत्सवामध्ये, गणेशोत्सवामध्ये, लग्नामध्ये हा डीजे बंद यासाठी करा की जेणेकरून जनतेचं, लोकांचं आरोग्य धोक्यात आलं पाहिजे नाही। याच्यामुळं ब्लड प्रेशरचा रुग्ण हा दगावला जाते, याच्यामुळं लोकांच्या घराच्या भिंती हादरल्या जात आहे आणि लोक या उघड्यावर येत आहे। असे अनेक उदाहरण मला देता येईल, फक्त एकच उदाहरण देतो। गेल्या वर्षी या डीजेच्या प्रसंगामुळं तडेगाव ठाकूर या ठिकाणी डीजेच्या आवाजामुळं एका गरीब माणसाची भीत हे उद्ध्वस्त झाली, त्याचं कुटुंब उघड्यावर आलं। या डीजेमुळं मोजरीमध्ये, दुर्गा उत्सवामध्ये लोक नाचत असताना या ठिकाणी प्रचंड असा तणाव निर्माण झाला, लोकांना त्रास झाला आणि ते प्रकरण तिवसा पोलीस स्टेशनमध्ये आलं का एका महिलेच्या घरावर डीजेचा आवाज वाढवला आणि वेळ झाल्यानंतर तुम्ही डीजे कसं वाजवता असं बोलल्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आलं। अनेक लोक याच्यापासून विस्थापित होतात, अनेक लोक याच्या डीजेच्या आवाजामुळे बहिरे होतात, अनेक लोक डीजेच्या आवाजामुळे ब्लड प्रेशरचे रुग्ण मृत्युमुखी पडतात। त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं SP साहेबाला विनंती केली आहे की येत्या उत्सवामध्ये आणि अनंत काळासाठी हा डीजे जो आहे हा डीजे बंद करावा आणि डीजेला पर्याय म्हणून दुसरं कुठलंही वाद्य आहे त्याला परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही केली आहे। जर का हे झालं नाही तर आमच्या संघटनेला याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरावं लागेल।